सुनेत्रा पवार यांचा शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शपथविधी. गटनेता निवड होताच लगोलग शपथविधी. छगन भुजबळ यांची जय महाराष्ट्रला माहिती. महाराष्ट्राला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री. सुनेत्रा पवारच होणार राज्याच्या उपमुख्यमंत्री. ठरलं 2 वाजता निर्णय, 5 वाजता शपथ. शनिवारी राष्ट्रवादीच्या आमदारांची विधानभवनात बैठक. विधिमंडळ नेता निवडण्यासाठी बैठक. राष्ट्रीय नेतृत्वाचे निर्णय, पवार परिवाराशी चर्चा करूनच. सुनील तटकरे यांची जय महाराष्ट्रला माहिती. पवारांच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण टप्प्यात. शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार भाजपसोबत येण्याचे 3 वेळा प्रयत्न झाले. भाजप नेता रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदे गणेश नाईक यांच्यामध्ये वाद सुरूच. दोन्ही पक्षातील नेत्यांची टीकेची पातळी घसरली. निराकरा नदीच्या संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन. जय, पार्थ, सुप्रिया, युगेंद्र पवार उपस्थित. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थसंकल्पाची जबाबदारी फडणवीसांवर. देवेंद्र फडणवीस शिरावर घेणार जबाबदारी. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये लाडकी बहीणसारख्या योजनांवर ताशेरे. आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये राज्याची दिवाळखोरी उघड. ठाण्यामध्ये सत्ता वाटपाचं सूत्र ठरलं. शिवसेनेचा महापौर, भाजपचा उपमहापौर. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळुलकर. संभाजीनगरचा महापौर 10 फेब्रुवारीला बसणार. विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मतदान होणार आणि निवडणूक होणार. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री अभ्यास दौऱ्यावर. नागपूर आणि चंद्रपूर महापालिकेमध्ये अनेक पक्षांची गटनोंदणी प्रलंबित. चंद्रपुरातील काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचं अपहरण प्रकरण. पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरू. नागपूरमध्ये ओबीसी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे अपात्र होण्याची शक्यता. सांगली कोल्हापूरकरांना मोठा दिलासा. अलमट्टी धरणाच्या फक्त दुरुस्तीलाच परवानगी. केंद्रीय जल आयोगाचा खुलासा. संभाजीनगरच्या कॅफेमध्ये अश्लील चाळे. भाजप नेते प्रमोद राठोड यांनी उघडकीस आणला प्रकार. अमेरिकन डॉलरचं वर्चस्व कमी करण्यासाठी ब्रिक्स देशांचे प्रयत्न. भारत, चीन आणि रशियाची नवी पेमेंट प्रणाली विकसित. सोने चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरात 2,000ची घसरण, तर चांदीचा भाव 12,000 रुपयांनी उतरला. जंक फूडच्या जाहिरातींवर भारतात सुद्धा प्रतिबंध. सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत जंक फूडच्या जाहिराती नको, सूत्रांची माहिती.